रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे आणि सुप्रिया गटाचे अन्नत्याग आणि घंटानाद आंदोलन दुसऱ्या बाजूला सुरू आहे। बारामती अॅग्रो घोटाळा प्रकरणी पुन्हा चौकशी। याबाबत सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी। पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज यांची कथित बारामती अॅग्रो प्रकरणी ईडी कडून चौकशी होणार आहे। 24 जानेवारीला तब्बल 10 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि आज पुन्हा त्यांची एकदा चौकशी होणार आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनाला बसलेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून काय सांगाल? पुन्हा एकदा रोहित पवार यांची चौकशी होणार आहे। ही चौकशी नसून ही केवळ ब्लॅकमेलिंग आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाणून आलं आहे की भाजपचा पराभव हा अटळ आहे आणि सर्वसामान्य नागरिक हा जागरूक झाला आहे। आज रोजी पाहिलं गेलं तर ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशा झाल्या ते सर्व आज भाजपवासी झाले आहेत, सत्तेत सोबत गेलेले आहेत आणि हे केवळ एक सर्वसामान्य नागरिक आणि युवक वर्गांचा आवाज दाबण्यासाठी, रोहित दादांनी जो आवाज उठवला तो आवाज दाबण्यासाठी ही एक षडयंत्र रचलं गेलं आहे आणि याचे सर्व सूत्रधार केंद्र सरकारमधून हलत आहेत। जेव्हा 24 जानेवारीला त्यांची पार पडली चौकशी, तेव्हा 10 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती। आज पण आपण पूर्ण दिवस इथे आंदोलनाला बसणार आहात। जेव्हा 26 जानेवारीला चौकशी झाली त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की रोहित दादांना अटक केलं तर आवाज उठणार नाही आणि दादा कुठेतरी घाबरतील आणि अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील, पण दादांनी दाखवून दिलं आणि दादांमागे जे सर्वसामान्य नागरिक काय कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील दाखवून दिलं, जर तुम्ही एक रोहित पवारचा आवाज दाबला तर लाखो रोहित पवारांचे आवाज उठणार आहेत आणि ह्या सरकारला पायचीत केल्याशिवाय आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा आम्ही निश्चय केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैल सह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।